ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गणेश पुराण कथासार. जे ऐकतील त्यांच्या भाग्यातील सर्व दुःखे संकटे गरिबी दूर करून त्यांच्या भाग्यात चमत्कार करा आणि या भक्तांना थक्क करणारी तुमची अनुभूती येऊ द्या. सदैव त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करा. गणेशाचे प्रथमही पूजन केल्याने कार्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही. तर अध्याय गणेश पुराण श्री कथासार अध्याय 22 बालभक्त बल्लाळ यामध्ये आपण एका वाणीची कथा ऐकणार आहोत. ही कथा मोठ्या आदरयुक्त भावांनी श्रवण करीत असलेल्या सोमकांत राजाने भृंगू ऋषींना विचारले, मुनीवर क्षमा असावी, पण तुम्ही सांगितलेल्या या कथा श्रवणाने माझ्या मनात काही प्रश्न उभा राहिले आहेत. आपण कृपा करून मला या प्रश्नांची उत्तरे द्याल का? मुनीवर मुग्धुल ऋषी हे श्री गणेशाचे भक्त. त्यांची तपश्चर्या पण मोठी, तरी त्यांना गणेशाने अजून प्रत्यक्ष दर्शन का दिले नव्हते? दक्षास मात्र त्यांच्या गतजन्मीच्या पुण्याने गणेशाचे दर्शन घडले. तसेच कोणत्या जन्मीच्या पापकर्मामुळे या जन्मी त्याला व्यंग प्राप्त झाले, त्याच्या अंगात शते पडली, हे का आणि कशामुळे झाले? त्यावर भृंगू सोमकांतास म्हणाले, राजन, जे जे म्हणून काही चांगले वाईट असे माणसाच्या वाट्याला येते ते त्याच्या पूर्वकर्माचे फळ असते. आता तू असे कर, मी तुला बाळ दक्षाच्या पूर्वजन्माचा काही इतिहास सांगतो. त्यातूनच हे राजन तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. तर आता नीट ध्यान दे आणि ऐक. सिंधू नावाचा एका देशात पल्ली या नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात कल्याण नावाचा एक वाणी राहत होता. तो वाणी लक्ष्मी नारायणाचा उपासक अन भक्त होता. तो रोज लक्ष्मी मातेची उपासना करायचा, श्री सुक्ताचे पाठ करावायचा आणि जनार्दनांची लहान मोठी अडचणी भागवून त्यांना मदत करायचा. त्या कल्याण वाण्यास सुशील अशी इंदुमती नावाची पत्नी होती. त्या श्रद्ध ईश्वरभक्त सुशील अशा दंतपत्नीस एक सद्गुणी मुलगा होता. त्याचे नाव होते बल्लाळ. या बल्लाळ बाळास लहानपणापासूनच श्री गणेशाच्या भक्तीची मोठी आवड होती. ओम गणपते नमः हा मंत्र त्याच्या नेहमी ओठावरच असायचा. या बल्लाळाचा मित्रांसोबतचा खेळ सुद्धा देव असाच असायचा. एकदा असे झाले की बल्लाळ आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन नदी किनारी खेळायला गेला. तिथे भटकत असताना त्याचे लक्ष एका खास दगडाकडे गेले. त्या दगडाच्या आकारात बल्लाळास श्री गणेशाचे दर्शन घडले. त्याने तो दगड उचलला, मोठ्या श्रद्धेने कपाळी लावला आणि जय गजानन श्री गजानन असे भजन करीत तो मुलांच्या मदतीने तिथेच एका जागी गणेशाचे दगडाचेच मंदिर उभारू लागला. त्याचे मित्र पण त्या देव खेळात इतके रमून गेले की मुलांना संध्याकाळ व्हायची वेळ आली तरी घरी जायची शुद्ध राहिली नाही. बल्लाळाबरोबर खेळायला गेलेली आपली मुले परत आली नाही म्हणून त्यांचे पालक बल्लाळाच्या घरी गेले. त्यांनी त्या कल्याण वाण्याकडे मुलाबद्दल तक्रार केली. तुझ्या मुलांनी आमच्या मुलांना बिघडवले आहे म्हणून त्याच्यावर तोंड सूक घेतले, त्याला बोल लावले, त्याच्या विरुद्ध गावकीकडे तक्रार करून असा दम दिला. या सर्व प्रकाराने रोजच्या या अशा तक्रारी ऐकून मुलावर रागवलेला कल्याण वाण्याने हातात एक वेताची काठी घेतली आणि आज बल्लाळाला चांगलीच अद्दल घडवायची असे ठरवून तो त्याला शोधायला नदी किनाऱ्याकडे गेला. त्याला फार शोधावे लागले नाही, कारण त्याला नदीच्या काठावर हा बालमेळा गणेश मंदिर उभारून तिथे भजन करताना दिसला. बल्लाळ त्या दगडातील गणेश दर्शनाने इतका भारावून गेला होता की त्याला अवतीभोवतीचे कसलेच भान नव्हते की त्याला कोण काय बोलते याकडेही त्याचे लक्ष म्हणून नव्हते. दगडगोट्यांच्या उभारलेल्या त्या दगडाच्याच देवाची मनोभावी पूजा भजन करण्यास बल्लाळ फार रमून गेला होता. बल्लाळ, थांब, कुठे आहेस तू? इथे आहेस का? आता चांगला समाचार घेतो तुझा, असे म्हणत कल्याणवाणी तिथे आला. त्याचा तो रागवलेला अवतार पाहून, ती हातातली काठी पाहून इतर मुले लगेच तिथून पळून गेली. कल्याणवाण्याने रागारागाने ते मंदिर मोडून टाकले. त्यातील तो गणेश सदृश्य दगड दूर फिरगावून दिला आणि तो बल्लाळास नाही ते बोलत
आपल्या हातातील काठीचे वार त्याच्या अंगावर करू लागला. त्याने बल्लाळास इतके मार मारले की त्याच्या अंगावर काळे निळे वळ उमटले, जखमा झाल्या, रक्त येऊ लागले. पण इकडे बल्लाळाच्या तोंडातील गणेशाचे नाम काही कमी झाले नव्हते किंवा त्याचे मिटलेले डोळे काही उघडत नव्हते. त्यातच संतापलेल्या पित्याने त्यास रागाने त्या तशा अवस्थेत जवळच्याच एका झाडास बांधून घातले आणि बघू तुला आज तुझा कोणता देव सोडवतो ते, असे म्हणत कल्याणमानी रागारागाने गावात निघून गेला. मागे राहिला तो मार खाल्लेला बल्लाळ, तोही झाडाला बांधलेला मोडलेले मंदिर, अंदूर भिरकावलेला तो त्याचा गणपती म्हणजे दगड. शारीरिक वेदनांनी जेव्हा हळूहळू बल्लाळ बाणावर आला, त्याने ते उद्ध्वस्त झालेले मंदिर व तूर भिरकावलेला गणपती स्वरूप दगड पाहिला, तेव्हा त्याला फार वाईट वाटले. आपल्याला शिक्षा करणाऱ्याचा नाही तर आपली पूजा मोडणाऱ्या अन देव दूर भिरकवणाऱ्याबद्दल त्याला मोठा राग आला आणि ज्याने माझे हे मंदिर मोडले, माझा गणेश दूर टाकला, तो पापी दुराचारी माणूस आंधळा होईल, बहिरा मुकावण कोबडा होईल, त्याच्या अंगात शते पडतील, दुर्गंध येईल असा शाप दिला. थोड्या वेळाने बाणावर येत पुन्हा त्याने आपल्या उपास्य देवतेची मानसपूजा चालू केली. तो हात जोडून प्रार्थना करीत श्री गणेशास विनवू लागला की, हे देवादिदेवा श्री गणेशा, माझ्यावर कृपा कर, मला तुझ्या दर्शनाचा लाभ ओढू दे, तू माझ्या भोळ्या बाबड्या भक्तीचा स्वीकार कर, माझ्यावर प्रसन्न हो. आणि तेवढ्यात बल्लाळाच्या समोर एक दिव्य असा प्रकाश पडला. त्या प्रकाशातून एका ब्राह्मणाचे रूप घेऊन श्री गणेश त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्या विप्ररूपात पुढे येऊन आपला वरदहस्त उंचावून गणेश म्हणाला, बल्लाळा, मी तुझ्या शुद्ध निर्मळ बालभक्तीवर प्रसन्न झालो आहे. इतक्या लहान वयातही तुझी निष्ठा भक्ती कौतुकास्पद आहे. तुझे वचन कधीच खोटं होणार नाही. तुझा शाप हा ज्याने तुझी पूजा मोडली आहे त्यास नक्कीच भोगावा लागेल. हे बल्लाळा, तुला माझ्याकडून अन्य काही वर हवं असेल तर अवश्य मागून घे, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तेव्हा कृत्य झालेला बल्लाळ श्री गणेशास म्हणाला, हे देवा, तुझे दिव्य मंगल स्वरूप नित्य माझ्या नजरेसमोर राहू दे, तुझे नाव माझ्या सदैमुखी सदैव येऊ दे. हे देवा, माझी तुला एक विनंती आहे की जिथे मी तुझे हे मंदिर उभारले, तुझी पूजा केली अन ज्या माझ्या भोळ्या पूजा भक्तीचा स्वीकार करून तू इथे प्रगट झालास, इथेच तू कायम निवास कर आणि या गावाचा भक्तांचा उद्धार कर. तेव्हा बल्लाळाच्या मनातील श्रद्धा, भक्ती अन लोककल्याणाचा उदांत हेतू पाहता श्री गणेशाने त्याला असे अभिवचन दिले की, बाळ बल्लाळा, तुझ्या भक्तीपोटी मी इथे निवास करीन. तू मला इथे आमंत्रण केलेस म्हणून माझ्या आधी लोक तुझ्या नावाचा उल्लेख करतील. हे गाव आणि या गावातला गणपती हा भविष्यात श्री बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक या नावाने प्रसिद्ध पावेल. इथेच कथा समाप्त होत आहे. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.